Good afternoon, all of you. Okay, on last lecture we have discussed about a classification of budget. As you know, we started a 14th chapter in DSBM subject, that is the budgeting. From that we have completed a most important point. I will revise it properly. Okay, first of all we completed a introductory part of budgeting. Afterwards we completed important objectives of budgeting. Okay, these are the three important objectives of budgeting, that is the planning, coordinating and control. Okay, these important objectives are covered. Then we covers the requirement of budgetary control. There are the 10 requirement of budgetary control. Then we heard about the organization of the budgetary control, and from that we have heard about the essential steps involved in organization of budget, that is the establishment of budget center, introduction of adequate accounting record, then preparation of organization chart, establishment of budgeting committee. These are the different 8 points in the essential step of organization of budgeting control. These all over are discussed on last week and last lecture also. So and also we completed a classification of budget. From that, two classification we have already completed, that is the classification according to the time factor and classification according to the flexibility factor. Okay, these two classifications are completed on last lecture. Then we will discuss about the last classification point, that is the functional classification. Okay, तर आत्तापर्यंत आपण सगळ्याच गोष्टी या बजेटिंगमध्ये शिकलो आहोत. तर आज आपण नेक्स्ट आणि लास्ट पॉईंट बघणार आहोत या चॅप्टरमधला, तो म्हणजे फंक्शनल क्लासिफिकेशन. कारण आपण कालच्या लेक्चरमध्ये आपण बघितलं की क्लासिफिकेशनचे 3 पार्ट पडत होते किंवा 3 कॅटेगरायझेशनमध्ये बजेटिंगचं क्लासिफिकेशन होत होतं. त्यामध्ये आपण क्लासिफिकेशन ऑफ अकॉर्डिंग टू द टाईम फॅक्टर अँड अकॉर्डिंग टू द फ्लेक्झिबिलिटी फॅक्टर अशा 2 प्रकारचे क्लासिफिकेशनचे जे कॅटेगरीज आहेत त्या आपण बघितलेल्या आहेत. तर लास्ट कुठली राहते, तर फंक्शनल क्लासिफिकेशन राहतो. तर फंक्शनल क्लासिफिकेशनबद्दल आपण आज शिकणार आहोत. सो जे काय पाठीमागच्या गोष्टी आहेत त्या रिवाईज करा प्रॉपरली. थोडंसं जरी फास्ट झालं कधी तरी थोडंसं जास्तीत जास्त रिपिटेटिव्हली बघण्याचा प्रयत्न करा, कारण क्लासिफिकेशन हे खूप इम्पॉर्टंट आहे. ओके, कारण बजेटबद्दल मोस्ट ऑफ द क्लासिफिकेशन विचारलं जातं. त्यामुळं क्लासिफिकेशनचे 3 पॉईंट आपण त्यामध्ये 2 पॉईंट काल बघितले आहेत. आपण आजच्या पॉईंटमध्ये आपण फंक्शनल क्लासिफिकेशनबद्दल बघणार आहोत. सो फंक्शनल क्लासिफिकेशन अकॉर्डिंग टू द फंक्शन. ओके, जे बजेटिंग करताना ज्या काही गोष्टी आपण करतो, जे काही फंक्शन्स फॉलो करतो, त्या फंक्शननुसार त्याचं क्लासिफिकेशन पडलेलं आहे आणि खूप मोठं क्लासिफिकेशन आहे. हे थोडं समजून घेण्याचा प्रयत्न करा. सो फर्स्ट पॉईंट कुठला आहे, तो म्हणजे सेल बजेट. सो फर्स्ट फंक्शनल क्लासिफिकेशनमध्ये काय येतं, तर सेल बजेट दी फोरकास्ट दी हाऊ मच बिझनेस कॅन बी रिझनेबली एक्सपेक्ट द सेल अँड इट्स कस्टमर अँड while the price during a budget period and the sales establishment are prepared by a sale manager with a help of salesman and marketing research person. म्हणजे काय की सेल म्हणजे काय की विक्री करणं. मग आत्तापर्यंत तुमचे जे काय बजेट आहे फोरकास्ट करणं म्हणजे काय की फ्युचरमध्ये आपलं बजेटिंग कसं होणार आहे. ओके, जर तुमचं प्रॉफिट जास्त होत असेल तर तुमचा ॲटोमॅटिकली तुमचं बजेट प्रॉपरली आणि चांगलं होणार आहे. कळते ना तुम्हाला. जर तुमची कंपनी चांगल्या स्टेजला असेल आणि सध्या चांगल्या स्टेजला असेल, प्रॉफिट मिळवत असेल, खूप साऱ्या चांगल्या ॲक्टिव्हिटीज फॉलो करत असेल, तर तुमच्या बजेटिंगला सुद्धा किंवा बजेटिंगमध्ये जे काय फोरकास्ट करणार आहे, फोरकास्ट म्हणजे काय की फ्युचरमध्ये बजेट कसं असणार आहे, म्हणजे आपण काय म्हणतो त्याला फ्युचर डिसाईड करणं, त्याला आपण फोरकास्ट असं म्हणतो. तर फ्युचरमध्ये तुमचं बजेट पण खूप चांगल्या प्रकारचा होणार आहे जर तुमचा आत्ताचं जे काय प्रेझेंट आहे तो चांगला असेल तर. ओके, देन इट कॅन बी रिझनेबली एक्सपेक्ट द सेल इन द कन्झ्युमर. म्हणजे काय की सेल बजेट म्हणजे काय की त्यामध्ये कस्टमरची किती नीड आहे. ओके, कस्टमरचा बजेटिंगमध्ये किती इंटरेस्ट आहे हे चेकआउट करणं, हे कशामध्ये येतं, सेल बजेटमध्ये येत असतं. ओके, सेल मॅनेजर मे बी टेक इन्फो अबाउट दी अकाउंट पास सेल अँड मार्केट कंडिशन ॲडव्हर्टाइजमेंट अँड द कंपॅनियन्स. म्हणजे काय की जेव्हा तुमचं बजेट तयार केलं असेल, तर ते बजेट तयार केलं असेल तेव्हा ते काय जो काही कोणी मॅनेजर असेल त्या ऑर्गनायझेशनचा, तो मॅनेजर काय करणार आहे की सध्या मार्केटमध्ये कशी कंडिशन चालू आहे सेलबद्दलची, किंवा पास्ट कसं सेल झालं होतं या पर्टिक्युलर ऑर्गनायझेशनचं, किंवा नवीन कुठल्या ॲडव्हर्टाइजमेंट येत आहेत का, नवीन कुठले कंपनी येत आहेत का, हे सांगण्याचं काम कोणाचं असतं, तर सेल मॅनेजरचं असतं. कारण त्याची नेमणूक त्यासाठी केलेली असते की जे काही गोष्टी सेल्स होत आहेत आपल्या कंपनीमधून, त्या सेल केलेल्या गोष्टी कशा होत आहेत किंवा आपण त्यामध्ये आणखी काय कुठलं इम्प्लिमेंटेशन करू शकतो का, याबद्दलची माहिती गोळा करण्याचं किंवा ते माहिती पुन्हा सगळ्यांसमोर म्हणजे व्यक्त करण्याचं कोणाचं काम असतं, तर सेल मॅनेजरचं असतं. ओके, नंतर सेकंड पॉईंट आहे तो म्हणजे सेलिंग अँड डिस्ट्रीब्युशन ऑफ कॉस्ट बजेट. सेलिंग अँड डिस्ट्रीब्युशन ऑफ कॉस्ट बजेट म्हणजे काय की दिस बजेट इज फोरकास्ट द कॉस्ट ऑफ सेलिंग अँड डिस्ट्रीब्युशन ऑफ द कंपनी. म्हणजे काय की
सेलिंग म्हणजे काय की तुमच्या एखाद्या पर्टिक्युलर कंपनीमधला जो काही कुठला ते प्रोडक्ट असेल तो विकण्यासाठी किंवा ते पर्टिक्युलर डिस्ट्रीब्यूट करण्यासाठी तुम्हाला किती पैसे लागू शकतात हे कॉस्ट बजेटमध्ये इन्व्हॉल्वमेंट दाखवतं. ओके, म्हणजे कुठे कुठे तुम्हाला किती पैसा लागणार आहे त्या गोष्टींचं काय करणं, फ्युचर फोरकास्ट करणं, त्याला आपण काय म्हणतो सेलिंग अँड डिस्ट्रीब्युशन ऑफ कॉस्ट बजेट. म्हणजे काय की यामध्ये सांगता येते की आपल्या सेलिंग करताना किंवा आपल्या प्रोडक्टचं डिस्ट्रीब्युशन करताना, डिस्ट्रीब्युशन म्हणजे काय की म्हणजे घरोघरी म्हणण्यापेक्षा पर्टिक्युलर होलसेलरकडे रिटेलरकडे पाठवण्यासाठी किंवा ते प्रॉपर डिस्ट्रीब्यूट होण्यासाठी सेल करण्यासाठी आपल्याला किती पैसे लागू शकतात या गोष्टींचं जे काही ऑल ओव्हर डाटा असेल किंवा ऑल ओव्हर जे काही अकाउंट असेल, ओके, किंवा किंमत असेल, त्या गोष्टींचं प्रयोजन कोण करणार आहे, कॉस्ट बजेट करणार आहे. त्या गोष्टींची सगळी इन्फॉर्मेशन कोण मिळवणार आहे, तर कॉस्ट बजेट मिळवणार आहे. जसं की आपण फर्स्ट पॉईंटमध्ये काय बघितलं की सेलबद्दल किंवा सेल करण्यासाठी आपला प्रोडक्ट जो काही मार्केटमध्ये विकण्यासाठी किती खर्च होणार आहे किंवा किती त्यामध्ये कसा केला पाहिजे, तो सेल कशी केली पाहिजे, या सगळ्याच गोष्टी कशामध्ये येतात तर सेलिंग बजेटमध्ये येतात. आणि सेकंड पॉईंट कुठला, सेलिंग अँड डिस्ट्रीब्युशनमध्ये काय येतं तर तुम्हाला तुमचा प्रोडक्ट सेल करण्यासाठी किंवा डिस्ट्रीब्युशन करण्यासाठी किती पैसे लागू शकतात या गोष्टींचं प्रयोजन करणं, हे सगळ्या गोष्टी कॉस्ट बजेटमध्ये येत असतात. ओके, सी पॉईंट. ओके, थर्ड पॉईंट तो म्हणजे कुठला आहे फंक्शन क्लासिफिकेशनमधला, तो म्हणजे प्रोडक्शन बजेट. प्रोडक्शन बजेट म्हणजे काय की तुमचं पर्टिक्युलर तुम्हाला समजा माझी कंपनी आहे, मी एक्झाम्पल सांगते कारण तुम्हाला सगळ्याच गोष्टी खूप ऑफिशियल होत आहेत, थोडंसं समजण्यासाठी पण खूपच थोडंसं, कारण ही लँग्वेज थोडीशी ऑफिशियल आहे, स्टँडर्ड आहे, त्यामुळे थोडं समजायला वेळ लागतो. पण मी जास्तीत जास्त तुम्हाला एक्झाम्पल सांगून प्रयत्न करते जेणेकरून तुम्हाला चांगलं अंडरस्टँड होईल. सो प्रोडक्शन बजेटमध्ये काय येते, प्रोडक्शन म्हणजे काय की एखादी गोष्ट निर्माण करणं. जसं मी सांगते की समजा फॉर एक्झाम्पल माझी कंपनी असेल आणि मी टॅबलेट प्रोडक्शन करते, तर टॅबलेट प्रोडक्शनसाठी माझं ऑल ओव्हर जे रॉ मटेरियलपासून ते सगळ्या ज्या काही गोष्टी असतात त्या मटेरियल गोळा करेपर्यंत आणि फायनल प्रोडक्ट तयार होईपर्यंत किती खर्च लागतो, म्हणजे प्रोडक्शनला ऑल ओव्हर प्रोडक्शन करताना मला किती खर्च लागतो, हे सगळं कोण प्रयोजन करतं किंवा ह्या गोष्टीचं सगळं जे काही रेकॉर्ड आहे किंवा जे काही फोरकास्ट आहे, म्हणजे जसं की किती लागू शकतो किंवा किती लागलं आहे या गोष्टींचं जे काही रेकॉर्ड करण्याचं काम कोण करतं तर प्रोडक्शन बजेट करत असतो. ओके, प्रोडक्शन बजेटमध्ये काय येणार आहे की प्रोडक्शनबद्दलची ऑल ओव्हर किती पैसे लागतात, त्यासाठी कुठल्या कुठल्या गोष्टी गरजेच्या असतात, कुठले फॅक्टर्स महत्त्वाचे प्रोडक्शनसाठीचे, ह्या सगळ्या गोष्टी प्रोडक्शन बजेटमध्ये इन्व्हॉल्वमेंट दाखवतात. ओके, प्रोडक्शन बजेटमधलं की प्रोडक्शन आलं, सेलिंग डिस्ट्रीब्युशन म्हणलं की सेलिंगबद्दलची डिस्ट्रीब्युशनबद्दलची माहिती त्यामध्ये त्या बजेटमध्ये असणार आहे. ओके, दे नेक्स्ट आहे ते म्हणजे नेक्स्ट फंक्शनल क्लासिफिकेशनमध्ये नेक्स्ट फॅक्टर ते म्हणजे प्रोडक्शन कॉस्ट बजेट. प्रोडक्ट कॉस्ट बजेट म्हणजे काय की इट शो द डिटेल एस्टिमेट द कॉस्ट ऑफ कॅरी आउट द प्रोडक्शन प्लॅन ॲज पर प्रोडक्शन बजेट अँड द कॉस्ट प्रोडक्शन डिपेंड अपॉन द रॉ मटेरियल, लेबर अँड द ओव्हर एक्सपेन्सेस विच मे बी फिक्स्ड अँड द व्हेरिएबल, सेमी व्हेरिएबल. म्हणजे काय की प्रोडक्ट कॉस्ट बजेटमध्ये काय येणार आहे की एखादा प्रोडक्ट फॉर्म करण्यासाठी, प्रोडक्शन करण्यासाठी मग त्यामध्ये किती कामगार लागतील, त्या कामगारांना किती पैसे द्यावे लागतील, मग रॉ मटेरियल किती लागेल, प्रत्येक लेबर कॉस्ट किती असेल किंवा ऑल ओव्हर एक्सपेन्सेस किती लागतील, या गोष्टींचं सगळं जे काय इन्फॉर्मेशन किंवा डिटेल्स जे असतील ते कशामध्ये असतील तर प्रोडक्ट कॉस्ट बजेटमध्ये असणार आहेत. ओके, नावानुसारच कसं समजतं की या बजेटमध्ये काय इन्व्हॉल्वमेंट दाखवतं. ओके, आता इथं बघतोय आपण ई पॉईंट, त्यामध्ये ई पॉईंटमध्ये कुठलं बघतोय परचेस बजेट. परचेस बजेट म्हणजे लक्षात आलं असेल की एखादी गोष्ट विकत कशा घ्याव्या किंवा विकत घेणाऱ्या ज्या काही गोष्टी असतात त्या कशामध्ये येणार आहेत, परचेस बजेटमध्ये येणार. म्हणजे नावावरूनच आपण सांगू शकतो की यामध्ये काय असू शकतं. ओके, सो परचेस बजेटमध्ये काय येईल ते इट कन्सर्न्ड विथ द परचेस फॉर द बजेट पिरियड अँड द सेव्हरल इंटरप्रिटेशन्स ऑफ एक्झॅक्ट मिनिंग ऑफ परचेस बजेट अँड समटाइम इन्क्लूड द परचेस ऑफ रॉ मटेरियल अँड इन द अदर केस द ऑल डायरेक्ट अँड इनडायरेक्ट मटेरियल फिक्स्ड असेट्स अँड द सर्व्हिसेस लाईक इलेक्ट्रिसिटी अँड द गॅस. ओके, परचेस बजेट म्हणजे काय की प्रोडक्शन करत असताना किंवा एखाद्या पर्टिक्युलर प्रोडक्ट प्रोडक्शन करत असताना तुम्हाला कुठल्या गोष्टींनी इसेन्शियल आहेत. ओके, मग परचेस बजेटमध्ये काय येईल, सो परचेस बजेटमध्ये काय येईल, इट कन्सर्न्ड विथ द परचेस फॉर द बजेट पिरियड अँड देर आर द सेव्हरल इंटरप्रिटेशन ऑफ एक्झॅक्ट मिनिंग अँड द परचेस बजेट. ओके, सो परचेस बजेटमध्ये बघितलं आपण की ज्या गोष्टी विकत घेण्याच्या आहेत आपल्याला, समजा एखादी गोष्ट तयार करताना कुठल्या गोष्टी इसेन्शियल असतील, बेसिक गोष्टी, रॉ मटेरियल तर असणारच आहे, त्यासोबतच म्हणजे गॅस सिलेंडर्स वगैरे किंवा इलेक्ट्रिसिटी आहे की नाही, वॉटर सप्लाय आहे की नाही, किंवा त्यासाठी कुठले परचेस करायच्या काही गोष्टी आहेत का, या सगळ्याची इन्व्हॉल्वमेंट कशामध्ये येणार आहे, परचेस बजेटमध्ये येणार आहे. नंतर कुठला बघतो आपण तर लेबर कॉस्ट बजेट म्हणजे काय की या बजेटमध्ये काय येणार आहे की कामगार लोकांचे जे काही मागण्या असतील
असतील किंवा त्यांची पूर्तता करणं, त्यांचे पगार करणं महिन्याच्या महिन्याला, किंवा त्यांचं जे काही ऑल ओव्हर वर्षाचं किंवा महिन्याचं इस्टिमेट आहे त्यानुसार. ओके, मग इस्टिमेटनुसार जे कामगार काम करत असतील, प्रोडक्शन डिपार्टमेंटमध्ये असतील किंवा सेल डिपार्टमेंटमध्ये असतील, त्या लोकांची वेळच्या वेळेला त्यांना मोबदला देणं, त्यामुळे त्यांना डिफरंट पॉलिसीज प्रोव्हाइड करणं, ह्या सगळ्या गोष्टी कशामध्ये येतील तर लेबर कॉस्ट बजेट. म्हणजे नावावरूनच समजतं आपलं ह्याच्यामध्ये काय असणार आहे. ओके, म्हणूनच म्हणते तुम्हाला फक्त पॉईंट पाठ करत चला, तुम्हाला मधल्या गोष्टी ज्या काय असतील ते तुम्ही इझिली लिहू शकतात. ओके, देन पुढचा पॉईंट म्हणजे प्रोडक्शन ओव्हरलोड बजेट. म्हणजे काय की बजेट रिप्रेझेंट दी फोरकास्ट दी प्रोडक्शन ओव्हरहेड इनकरंट ड्युरिंग अ पिरियड ऑफ ओव्हरहेड एक्सपेन्सेस डिवाइड इन द फिक्स्ड अँड द व्हेरिएबल सेमी व्हेरिएबल. म्हणजे काय की प्रोडक्शन ऑफ ओव्हरहेड बजेट म्हणजे काय की फोरकास्ट दी प्रोडक्शन ओव्हरहेड म्हणजे काय की फ्युचरमध्ये प्रोडक्शन कसं करावं किंवा त्याबद्दलचे जे काही प्लॅनिंग्स असतील, त्याबद्दलचे रिक्वायरमेंट्स असतील, ह्या ज्या काय असणार आहेत ते प्रोडक्शन ओव्हरहेड बजेटमध्ये येत असतात. नंतर येतो तो म्हणजे कॅपिटल बजेट. कॅपिटल बजेट म्हणजे काय, इट प्रोव्हाइड डिटेल प्लॅन ऑफ द टॉप मॅनेजमेंट कन्सर्न विथ द ॲडिशन, इम्प्रूव्हमेंट, रिप्लेसमेंट ऑफ फिक्स्ड असेट्स ड्युरिंग अ बजेट पिरियड. म्हणजे कॅपिटल बजेट म्हणजे काय की टॉप मॅनेजमेंटचे जे लोक असतात, हेड असतात, ते हेडसोबत म्हणजे मीटिंग वगैरे घेऊन आपल्याला कुठल्या कुठल्या गोष्टी इसेन्शियल आहेत, कुठल्या गोष्टी कट करायच्या, कुठल्या गोष्टी घ्यायच्या आहेत, कुठल्या गोष्टी रिप्लेस करायच्या आहेत, किंवा फिक्स्ड बजेटमध्ये कुठल्या गोष्टी करायच्या. फिक्स्ड असेट्समध्ये म्हणजे समजा बिल्डिंग, कन्स्ट्रक्शन्स, यामध्ये कुठले काही प्रॉब्लेम्स आहेत का, त्यामध्ये कसं करायचं, प्लॅनिंग कसं करायचं, या सगळ्या गोष्टी कॅपिटल बजेटमध्ये येतात. नेक्स्ट तो म्हणजे कॅश बजेट. कॅश बजेटमध्ये काही रिप्रेझेंट दी कॅश रिक्वायरमेंट ऑफ द बिझनेस ड्युरिंग ए बजेट पिरियड and the compare the estimate a cash receipts and the estimate a cash disbursement of the company during the budget period. म्हणजे काय की त्या बजेट पिरियडमध्ये तुम्हाला काय करायचं आहे, त्या पर्टिक्युलर बजेट पिरियडमध्ये बजेटिंग करायचं ज्या वेळ असेल त्या वेळेमध्ये तुम्हाला काय करायचं की कॅशबद्दल रिक्वायरमेंट किती आहे, बिझनेसला कॅशची किती गरज आहे, पैशांची किती गरज आहे, आणि त्याच्यात आणि कुठे कुठे इस्टिमेट जे काय असतील कम्पेअर विथ इस्टिमेट ऑफ कॅश रिसिप्ट. म्हणजे काय की तुमच्या आत्तापर्यंत रिसिप्टमध्ये किती म्हणजे किती पैसे लागतील तुम्हाला, ते रिसिप्टमध्ये किती दाखवत आहेत, या गोष्टींचंही कंपॅरिझन करणं, कॅश किती लागणार आहे ह्या गोष्टींचं डिसाईड करणं ह्या कॅश बजेटमध्ये येत असतं. आणि लास्ट पॉईंट आहे तो म्हणजे मास्टर बजेट. ओके, मास्टर बजेटमध्ये काय येणार आहे की वेन द फंक्शनल बजेट हॅव बीन कम्प्लिटेड द बजेट ऑफिसर विल प्रिपेअर ए मास्टर बजेट अँड दिस बजेट कंबाईन्स ऑल द फंक्शनल बजेट इन टू ए होमरस विथ युनिट द फायनली अप्रूव्ड ॲडॉप्टेड विथ दी एम्प्लॉईड. म्हणजे काय की मास्टर बजेटमध्ये काय येणार आहे, जेव्हा तुमचं फंक्शनल बजेट पूर्णपणे कंप्लीट होईल, म्हणजे 3 क्लासिफिकेशन बजेटचे पूर्ण होतील, ऑल ओव्हर बजेटिंग कंप्लीट होईल, तेव्हा काय होईल, मास्टर बजेट तुम्हाला प्रिपेअर करावं लागेल. ओके, जेव्हा तुमची बजेटिंग प्रिपेअर होईल तेव्हा तुम्हाला पुढची कुठली प्रोसेस असेल तर मास्टर बजेट प्रिपेअर करणं. ओके, दिस बजेट कंबाईन्स दी फंक्शनल बजेट इन टू दी होमरस युनिट्स. म्हणजे काय की जे काही फंक्शनल बजेट आहेत ते फंक्शनल बजेट ते काय करतात, कन्सर्न करून मास्टर बजेट तयार करतात, आणि मास्टर बजेट तयार केलं की तुमचं ऑल ओव्हर बजेटिंग प्रोसेस कंप्लीट होऊन जाते. ओके, ह्यालाच काय म्हणतो आपण, आपलं थर्ड क्लासिफिकेशन कंप्लीट होतं ते म्हणजे फंक्शनल क्लासिफिकेशन ऑफ बजेटिंग. ते कालच्या लेक्चरमध्ये झालं असतं पण थोडंसं सेपरेट घेतलं कारण खूप तुम्हाला लोड होईल त्यासाठी. सो समजलं असेल ना आपला पॉईंट, आपण पहिल्यापासून डबल रिवाईज करतोय, कुणी बघतायत कुणी नाही बघत. आता मी त्याच्याशी जास्त त्याबद्दल बोलणारच नाही, कारण तुम्ही सिरियस नाही त्याबद्दल, म्हणजे मला वाटतच नाही की त्याबद्दल मी बोलावं म्हणून. ओके, सो तुम्ही अभ्यास करणं महत्त्वाचं आहे. मी सांगण्याचा तर खूप चांगल्या प्रकारे प्रयत्न केला आहे, मग ॲज यू विश, तुम्हाला कसं वाटतं तसं करू शकता तुम्ही. पण तुम्हाला जेव्हा कॉलेजला घेत आहे तेव्हा तुम्हाला तुमच्या नोट्स असणं, तुमच्या PPTs रेडी असणं, तुमचे सगळं ऑल ओव्हर तुम्हाला त्या जे काही टॉपिक्स आहेत त्याबद्दल टेस्ट पण ठेवणार आहे मी, आल्या थेरी टेस्ट ठेवणार आहे, ज्यांना कमी मार्क्स पडतील ते सेशनला जातील. ओके, त्यामुळं लक्षात ठेवायचं आहे, आत्तापर्यंतचे सगळे चॅप्टर्स बाय हार्ट करून घ्या, पाठ करून घ्यायचे आहेत, नोट्स काढून ठेवायचे आहेत. आणि मी तुम्ही जेव्हा फिजिकली याल, कधीही याल, तेव्हा तुमची टेस्ट मी कंटिन्युअसली घेणार आहे. ओके, दिवसातून 3-3, 4-4 जर टेस्ट झाले तर मी फरक पडणार नाही त्या गोष्टीचा, कारण शिकवले त्या गोष्टी, नाही शिकवले तर ठीक आहे, पण शिकून जर तुम्ही अभ्यास करत असाल तर इट्स नॉट फेअर. ओके, तर तुम्ही समजून घ्या, पॉईंट खूप महत्त्वाचा होता आणि खूप इम्पॉर्टंट चॅप्टर होता ते म्हणजे बजेटिंग. आज पूर्णपणे कंप्लीट झालेला आहे बजेटिंग चॅप्टर. सो तुम्हाला याबद्दलचे काय प्रॉब्लेम असेल किंवा तो कुठलं रेफर करायचं बुक, तर आर्य मेहता टेक्स्टबुक तुम्हाला रेफर करायचं आहे, ते रेफर केलं तर तुम्हाला इझी जाईल. आणि काय प्रॉब्लेम असेल ती या चॅप्टरबद्दलचं तर डायरेक्टली कॉन्टॅक्ट करा. ओके, हे झाल्यानंतर आपला लास्ट चॅप्टर येतो तो म्हणजे अकाउंटिंग ट्रान्झॅक्शन्स. तो आपण बघूयात, खूप इझी चॅप्टर आहे, थोडाफार अकाउंटिंग पार्ट आहे. तुम्ही जेव्हा कॉलेजमध्ये घ्याल तेव्हा तर आपण तो चांगल्या प्रकारे शिकवूच, पण ऑनलाईन पण मी चांगल्या प्रकारे करण्याचा प्रयत्न करेन. ओके, सो फक्त एक चॅप्टर राहतो
DS म्हणजे तो म्हणजे अकाउंटिंग ट्रान्झॅक्शन. ऑल ओव्हर सगळे चॅप्टर झाले. तुम्ही बुक पण एकदा बघू शकता आणि व्हिडिओजसुद्धा अपलोड केलेले आहेत. लिंक ओपन करून बघायचे तर ऑल ओव्हर सगळे व्हिडिओ बघा तुम्ही. सगळे A to Z सगळे चॅप्टर्स कंप्लीटेड झालेले आहेत, फक्त एवढा एक सोडून ट्रान्झॅक्शन्स. ओके, तर तुम्ही आत्तापर्यंत सगळे करून टाकायचे. 100% सिलेबस होत आलेला आहे. त्यामुळं मी वॉर्न करते की तुम्ही सगळ्या गोष्टी प्रॉपरली करा. नोट्स काढा, असाइनमेंट देणार आहे ते असाइनमेंट फॉलो करा. ओके,